मला जे दिसतात त्यांना मी भारतीय जनता पक्षात येण्याचे निमंत्रण देतो. असे जर जयंतरावांना वाटत असेल तर त्यांनी मला दिसू नये, अन्यथा मी त्यांनाही भाजपात येण्याचे निमंत्रण देईन, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. एखाद्या मतदारसंघात किंवा एखाद्या राज्यामध्ये निवडणुका जर झाल्या तर त्या ठिकाणच्या काही भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर काही लोक नाराज असू शकतात, काही गोष्टी राहिल्या असतील, पण फार नाराजी त्यातून दिसली नाही. कारण मध्य प्रदेशात जरी आमच्या जागा कमी आल्या असल्या तरी मताची टक्केवारी आमची त्यांच्यापेक्षा जास्त. राजस्थानमध्ये 4.5 मतदान फक्त आम्हाला कमी आहे. आणि आपल्याही राज्यामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका एकदा झाल्या होत्या. विधानसभेला जवळपास 250 मतदार, लोकसभेत आम्ही 250 मतदारसंघात पुढे होतो, पण विधानसभेमध्ये आम्हाला हार पत्करावा लागला. आमचा मुख्यमंत्री कोण असावा हे पाहून त्यांनी मतदान केलं. आमचा प्रधानमंत्री कोण असावा हे पाहून जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल तेव्हा नरेंद्र मोदी लोकांच्या डोळ्यापुढे असतात. एका बाजूला तुम्ही पक्षाची ताकद वाढली असं म्हणता, पण बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरची महापालिकेची निवडणूक बघितली महापौरपदाची, तर अशा ठिकाणी अभद्र युत्या तुम्ही अभद्र युती म्हणून बऱ्याच जणांना हिनवता आणि तुमच्याकडे राष्ट्रवादीचे लोक येऊन मतदान करतात. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? आम्ही तिथं कोणाशी युती केली नाही आणि आमचा स्पष्ट आमचा आदेश होता. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही आमच्या मित्र पक्षाची वाट बघितली की किमान त्यांनी आम्हाला सपोर्ट मागावा. हीच परिस्थिती मुंबईमध्ये सुद्धा झाली होती. मुंबईमध्ये आम्हाला त्यांनी सपोर्ट मागितला नाही. सो मोठो आम्ही मुंबईमध्ये त्यांना सपोर्ट दिला. इथं आम्हाला त्यांनी मागितला नाही आणि आम्ही सांगितलं की आपला उमेदवाराचा फॉर्म भरा आणि जे मतं आपले आहेत 14 मतं ते आपल्याला पडतील. आपला पक्षाचा उमेदवार पराभूत झाला तरी चालत. ऐन वेळेला राजकारण घडलं आणि त्यांच्यात बेबनाव झाल्यामुळे त्यांनी आमच्या उमेदवाराला मतं दिली आणि त्या ठिकाणी आम्ही विजयी झालो. त्याची कल्पना प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला होती. वेळेवर स्थानिक लोकांनी घेतलेला तो निर्णय. एकूण भाजपचा इतिहास बघितला तर वेगवेगळ्या पक्षांची मदत घेऊनच आपण उभे राहिले. आता सांगली असेल किंवा असेल तर आता साधारण भाजपला या अजूनही कोणाची मदत जर करायची इच्छा असली आम्हाला अजूनही घ्यायचं. प्रश्न असा आहे, जयंत पाटील म्हणतात की चंद्रकांत दादा दिसेल त्याला पक्षात बोलवतात. असं आहे, दुसऱ्या पक्षात काही चांगली माणसं नाही असं नाही. अजूनही दुसऱ्या पक्षात काही चांगली माणसं असतील, येत असतील तर आम्ही घ्यायला तयार. जयंत पाटील जरी येत असतील तरी आमची तयारी आले तर. एका बाजूला पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश चालू आहे आणि तुमचेच निष्ठावंत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे लोक मात्र नाराज आहेत. त्यांना पदं मिळत नाहीत, त्यांना निवडणुकीची तिकीट सुद्धा मिळत नाहीत. तर अशा पातळीवर तुमच्या आगामी निवडणुकांमध्ये हा समन्वय कसा साधणार? पक्ष पातळीवर याचा आम्ही विचार करतो. जयंत पाटील साहेबांसाठी स्पेशल ऑफर काय असेल? आमची ऑफर काही नाही. तुम्ही म्हणलेत ना दिसाल त्याला पक्षात घेतो, तुम्ही दिसू नका म्हणा आम्हाला. तुमच्या दृष्टीनं जयंत पाटील हे चांगले नेते आहेत असं वाटतं. असं आहे की वैयक्तिक चांगले जे पक्ष म्हणून आमचा मतभेद आहे, एकमेकात मतभेद आहे. त्यांचे विचार वेगळे, आमचे विचार वेगळे. पण आले वैयक्तिक दुश्मन नाहीये एकमेकाचे. पण आले तर घेणार, दिसले तर घेणार. अजितदादा, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील सुद्धा अनेक सभामध्ये बोलत आहेत की जे राष्ट्रवादीतून किंवा काँग्रेसमधून जे नेते भाजपमध्ये गेले ते जे लवकरच गर्भवापसी होणार आहे. असे मुंडे जर अशी गर्भवापसी झाली तर भाजपवर काय परिणाम होईल का? म्हणणारा ज्वार तुमची गर्भवापसी नका उद्योग म्हणा. मुंडेंची गर्भवापसी झाली तर काय ते म्हणून राहिले. नाही, भाजपमध्ये गेलेल्यांना म्हणतात की भाजपमध्ये जे गेले काँग्रेस राष्ट्रवादीतून ते परत येणार आहे. हे बघा, त्यांना तो अधिकारच नाही. त्यांनी किती बाहेरच्या पक्षातले लोक, राष्ट्रवादीमध्ये बाहेरचे लोक नाही आहेत. बबनराव पाचपुते कुठले होते पण सांगा ना. जयंत पाटील काय राष्ट्रवादीचे होते का? काँग्रेसचे होते जयंत पाटील. असं काय करतात? काँग्रेस मधून जेव्हा राष्ट्रवादी बाहेर पडली आहे काँग्रेस, तेव्हा जयंत पाटील त्यांच्यासोबत नव्हते.
हा? सांगलीमध्ये भास्कर जाधव पक्षाचे अध्यक्ष केले होते. आता धनंजय मुंडे, भुजबळ, गणेश नाईक. त्यामुळं त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण असं कोणी त्यांना अधिकार नाही आम्हाला. सांगलीत तुम्हाला असं काय जाणवलं इथं बरेच लोक भाजपचे जे भाजपचे म्हणून आहेत आणि आता नाराज आहेत, तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला येत नाहीत, अशा लोकांचं तुम्ही काय करणार आहात? ती काही बघा, आज मी मुक्कामी आहे. सांगली मुक्कामी सगळं सरळ करून नाही, पण हा प्रश्न फक्त सांगलीचाच नाही आहे, पण आता राज्यात माझ्या पक्षाचं काम मला करू द्या ना ते. तर आमच्याबरोबर जाहीर करू नका, ते आमच्याकडे नाराजी व्यक्त करतात म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो. त्यांना अधिकार माझ्याजवळ बी व्यक्त नाही, नाही, करायला. पण पक्षात तुमच्या उघड आरोप चालू आहेत एकमेकांच्या बरोबर. असं काही नाही. गोपीचंद पडळकर काय पक्षात आहेत नाही काय त्यांचं पदावरनं काढलं काय झालं नेमकं? नाही, आता त्यांनी स्वतंत्र आपला एक रचना सुरू केली, तो फिरतोय. अशात काही त्यांची भेट झाली नाही, त्यांनी काही राजीनामा वगैरे पाठवला नाही. तोपर्यंत तुमचंच आहे. पक्षात आहेत का नाही ते आता? नाही, आता तुम्ही बघितलं ना त्याचं काय चाललंय तर गोपीचंद. पक्ष काही कारवाई करणार नाही. असं आहे, गोपीचंदने आमच्याकडे राजीनामा पाठवलेला नाही आणि गोपीचंदची भेट झाली नाही. तो पक्षात आहे की नाही याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. जर पक्षाने काढलं नसेल, राज्यामध्ये नसेल, तर इच्छुक म्हणून दावेदार अजून असू शकतात. त्यांना इच्छुक म्हणून दावेदार असू शकतात ते. काय अरे इच्छुक तर वेळेवर कोणी होऊ शकतंय. नाही, पण धनगर आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारला हाताळता आला नाही असं वाटत नाही का तुम्हाला? कारण 4.5 वर्ष तुम्ही घालवली की जाहीरनाम्यात तुम्ही असं सरळ म्हणतो. आता जे आम्हाला धनगर आरक्षण द्या असं म्हणतात, या लोकांनी किती वर्ष धनगरांना लढवलं. भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की पीठचा अहवाल आला आहे. आम्ही या अधिवेशनामध्ये चर्चा करणार आहे, केंद्र सरकारला शिफारस करणार आहे. नाही, पण असं का होतं की मागच्या सरकारशी तुम्ही तुलना करता की मागच्या एसटी सरकार- आणि एसटीचा निर्णय करण्याचे अधिकार राज्य सरकारला नाही. आता जे 10% आरक्षण केंद्रातून दिलं पवार साहेब म्हणले की ते टिकणार नाही असं त्यांनी काल कोल्हापुरात म्हटलं. नाही, मला असं वाटतं की 10% जे आरक्षण दिलंय आणि घटनेत तरतूद करून जे दिलं गेलं ते आरक्षण टिकणार आहे. घटनेत तरतूद केल्यामुळे टिकणार. पवार साहेबांचं काय म्हणजे तो आरोप करतायत म्हणायचं का काय? ते त्यांना विचारलं पाहिजे. आता तुमच्या ह्याच्यावर बोलले तुम्ही मी सांगितलं ना, हे आरक्षण टिकणार आहे. लोकसभेच्या 48 उमेदवार तुमच्याकडे आता आहेत का? आहेत ना, आहेत ना 48 उमेदवार. हे सोहळ्याची तुमची तयारी त्या अरे हिशोबाने असं आहे, आता आम्ही ज्या ठिकाणी जातोय हातकंगले तिथं आम्ही उमेदवार उभा केला नाही, पण आमच्या पक्षाची मिटिंग घेतली. आम्ही आमचं काम वाढवतो. पण एनडीए मधला एखादा घटक पक्ष त्या ठिकाणी जर उभा राहिला तर आमचा फायदा त्यांना होईल ना, आमच्या पक्षाच्या कामाचा. आणि ते त्यांचा पक्ष वाढवतात, त्यांच्या ठिकाणी आम्ही उभं राहतो, आम्हाला फायदा होईल. आमचा एनडीए आहे ना. भाजपा म्हणून तुम्हाला विचारलं, लोकसभेच्या बीजेपीकडे आता 48 उमेदवार. अरे एवढे वर्ष बीजेपी काम करतं तर 288 बी आहेत आमच्याजवळ आणि 48 पण आहेत. पण इथं एनडीए आमचा असल्यामुळं घटक पक्षाला सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढणार आहेत. तिथला जो घटक पक्ष होता जो राजू शेट्टीने घटकच आहे ना. आता आणखी कोण घटक असा आहे का तिथं घटक पक्ष तुमच्याकडे जसा तोला मोलाचा आता शिवसेना आहे आमच्या सोबत. म्हणजे शिवसेना बरोबर अजून आमची शिवसेना आमचं घटक पक्ष सरकारात आम्ही एकत्र आहे. कुठं बाहेर पडलो अजून? सरकारात एकत्र आहे ना आम्ही. सेना आहेच प्रदेशाध्यक्षांचं म्हणणं नाही, घटक आणि पक्ष राष्ट्रीय अध्यक्षांचं म्हणणं पटत नाही. पटक देणे ते सेनेला नाही म्हटलं. आंबेडकरांनी मगाशी एक स्टेटमेंट दिलंय प्रकाश आंबेडकरांनी, शिवसेना आणि भाजप यांचं प्रियकर प्रियसीचं नातं आहे. नवरा बायको तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? तुम्ही सांगितलं. आम्ही असं आहे, तुम्हाला आमचं नातं कसं वाटतंय? सांगलीला फसवलंय असं मला मात्र वाटतं. त्यानुसार तुम्ही सांगितलं काही नाही. नाही, आम्हाला तरी पण सांगलीच्या लोकांनी कौल दिलाय आम्हाला. कोण दिलाय? जिल्हा परिषद दिली आम्हाला. हे बघा, राजकीय पक्षाच्या कामाचं मूल्यमान पण करण्याचं एक सूत्र आहे की तो पक्ष निवडणुकीत उभा राहिल्याच्या नंतर त्याच्या बाजूला कौल जातो का त्याच्या विरुद्ध कौल जातो. तुम्ही जर असं म्हणत असाल तर खासदार आमचा आहे, आमदार आमचा आहे, नगरपालिका महापालिका आमची आणि जिल्हा परिषद बी आमची. या सगळ्या निवडणुका एकदाच नाही झाल्या.
2-2 वर्षाच्या अंतराने झाल्या. त्याचा अर्थ पहिल्या 2 वर्षावर, नंतरच्या 2 वर्षावर नंतर लोक समाधानी असं असताना सुद्धा सांगलीवर का अन्याय केला गेला गेली म्हणजे जनतेला बाजूला काय राज्यकर्त्यांना बाजूला सगळ्याच प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे असं नाही.